आजचा विषय म्हणजे लोक आपल्याला नाव ठेवण्यात व्यस्त असतात. पण ते लोक नाव ठेवण्यात व्यस्त असतील, पण आपण काय करायचं? आपण नाव कमावण्यामध्ये व्यस्त राहायचं. कारण की हाती चले बाजार तो कुत्रे भुके हजार, अशी म्हण आहे. माहिती आहे ना? कारण की हातीला काही वाटत नाही. हातीला काही वाटत नाही कारण की हत्ती अशी वस्तू आहे, कारण की तो बलाढ्य आहे, मोठा आहे. मोठा आहे, पण मोठा असल्यावर सुद्धा त्याच्याकडे शक्ती कमी आहे का? नाहीये. त्याच्याकडे शक्ती कमी नाही, तर त्याची शक्ती भरपूर आहे. पण तरीही तो त्या कुत्र्यांकडे लक्ष देत नाही. का देत नाही? कारण की त्याला तर माहिती आहे की आपल्याला आपल्या कामाकरता जायचंय, म्हणून तो त्या कुत्र्यांकडे काही जास्त लक्ष देत नाही. तसं आपण पण स्वतः कोणीही कितीही नाव ठेवण्यात व्यस्त असेल किंवा नाव ठेवत असेल की हे बाबा तू हे काम करतो, हे काम करत असताना तुला काही काम करतोय ना, मग त्या कामामध्ये जर आपल्याला आनंद वाटत असेल तर ती काम करायला काही हरकत नसतं. कारण की लोकांमागे जर लागलं, कारण की समजा एखादा पावडा विकणारा जर पावडा रस्त्यावर विकते, तर तो आज 10 रुपयाचा पावडा घेतोय. आपण 10 रुपयाचा पावडा घेतो आणि तो विकणारा तो पाव काय का असे ना 120 रुपयाला एक बोरी भेटते त्याची. हा, बेसन पाहिलं 1 किलोच्या माग, 1 किलो माग एक शकडा म्हणजे 100 पावडे बनले जातात. 2 किलो तेल लागतं. 2 किलो तेल लागतं. त्याच्यानंतर त्याला येतं मिरची 50-50-100 रुपयाची मिरची लागते. पूर्ण जर खर्च पाहिला तर 500 किंवा 700 रुपये खर्च येतो. पण तो ते 100 जर पाव विकले, आज एक पावाची किंमत 15 रुपये, तर 1500 रुपये तो करतोय. आणि दिवसातून समजा त्यानं 3 लाद्या म्हणजे 300 पाव विकले किंवा 700 पाव विकले, तर तो काही का असणार 4-4.5 हजार रुपये दिवसाला कमवते. त्याच्यामध्ये 2 हजार रुपये त्याची लागत, 2.5 हजार रुपये तो स्वतःजवळ ठेवतोय. जर त्याने विचार केला की बा आपण हे करतोय, तर लोक बोलता पाहता नावं ठेवता, जर त्याने त्याच्याकडे लक्ष दिलं तर कस काय होणार आहे? ते कस काय तो ते धंदा करेन आणि घराची उपजीविका भागवेल? बरोबर आहे का नाही? म्हणून आजचा विषय म्हणजे की कितीही लोक नाव ठेवणारच आहेत, नाव ठेवतीलच. पण आपण त्या गोष्टीकडे न लक्ष देता आपली प्रगती कुठे आहे ती प्रगती आपण पाहिजे. कारण की माझ्यावरनं सांगतो, कारण की माझ्या माग जी आहे ती अंबरवाणू माता. मी 15वी झालोय, तेव्हा BCom कम्प्लीट झालं. पण मला आनंद कुठं वाटत होता की आईची भक्ती करायमध्ये मला आनंद वाटत होता. पण ते करत असताना घरामध्ये पण लई अडचणी आल्यात. त्यानंतर ज्या परिस्थितीमध्ये राहत होतो त्या परिस्थितीमध्ये राहत असताना तिथेही मला थोड्या अडचणी आल्या. लोक नाव ठेवत होते, बाबा झाला, बुवा झाला, भक्ती करतोय, देवी देवी करतोय. पण सर्वांकडे लक्ष न देता मी फक्त माझ्या मनामध्ये एक ध्येय ठेवलं की आपण जे करतोय ना ते आपल्या मनाला चांगलं आहे. लोकांकडे लक्ष दिलं तर लोक आपल्याला काही घरी बसून खायला देणार नाहीत आणि किंवा आपली भक्ती करणार देणार नाहीत. आपण भक्ती पण करू देणार नाहीत आपल्याला आणि भक्ती पण करणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण झालंय. लोक म्हणायचे इतकं शिक्षण झालं, तितकं शिक्षण झालं, हे केलं ते केलं आणि काय करतो, बाबा बुवा झाला. लोकांकडे लक्ष न देता मी माझ्या ज्या परिस्थितीत होतो आणि माझ्या मनाला जे आवडत होतं की मी माझी प्रगती कुठे आहे. कारण की शिक्षण केलेलं आहे तर नोकरी केली असती, पण नोकरीमध्ये काय असतं, खोली भाडं म्हणा, त्याच्यानंतर पूर्ण लाईट बिल, गॅस, हे ते करून पूर्ण केलं तर पाहिलं तर 15,000 जर कमवले तर त्याच्यामध्ये 2-2.5 हजार रुपये पण शिल्लक राहणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट, लहान लेकरं, आपण लग्न करतो, विवाहित असतो, ते लेकरं हे करत असताना मग त्याला आपण काहीतरी टायमामध्ये टाइम काढून काहीतरी साईड बिझनेस
म्हणजे थोडी उपजीविका भागवण्यासाठी काही म्हणा. कारण की गृहिणी असतील, गृहिणीने काय करावं की घरामध्ये पापड उद्योग करावा. किंवा तुम्ही जर सुरतमध्ये गेले असताल, गुजरात, सुरतमध्ये गेले असाल तर प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये त्या ज्या महिला आहेत त्या महिला काय करतात तर टिकल्या लावत बसतात. का टिकल्या लावत बसतात? मग ते जर त्यांची उपजीविका भागवण्यासाठी ते टिकल्या लावत बसतात, मग आपल्याला ते काम काय वाटतंय? छोटं वाटतंय. पण आपण त्यांना नाव ठेवतो, पण त्यांना माहिती आहे की नाव ठेवण्यामध्ये काही मजा नाही. म्हणून ते दिवसाला एक साडी बी केली त्यांनी तरी घरी बसून 250 ते 300 रुपये कमवत आहेत. कमवतील. मग जर समजा ते 250 ते 300 रुपये त्यांनी कमवले आणि महिन्याचा हिशोब केला तर 12,000 रुपये ते कमवत आहे. 12,000 किंवा 9,000 रुपये कमवत असतील. पण त्यांचे जे 15,000 येणार आहेत प्लस हे पण 9,000, तर यांच्यामध्ये त्यांची घरची उपजीविका ते भागून जाणार आहे. माझं सांगण्याचं म्हणणं असं की लोक कितीही बोलत असतील तरी लोकांकडे लक्ष न देता आपल्या मनामध्ये जे काही करायचं असेल ते आपण करू शकतो. कारण की विषय आला, कारण की आमच्या ऐराणीमध्ये म्हण आहे, काय म्हणे, ऐराणीमध्ये आमची अशी म्हणे की गावातले लोक गाडी बी चालू देतच नाही आणि घोडे बी चालू देतच नाही. त्यासना मन सारखं वागाल गे ते माणूस रस्तामा खड्डामा पडी जास, असे आम्हाला मग म्हण आहे आमच्यामध्ये. म्हणून सांगतो की आपला मनामध्ये एकच ध्येय ठेवायचं की लोक कोणीही कितीही बोलू द्या, लोक कोणी कितीही बोलत असतील त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण की भक्ती असो, काम असो, धंदा असो, शेती करत असो, आज आपल्या शेतीमध्ये समजून घ्या, शेतकरी असेल, शेतीमध्ये समजून घ्या या वर्षाला त्याने 5,000 रुपयाचं खर्च केला शेतीमध्ये आणि खर्च केला, या वर्षी जर आली नाही तर पुढचं जे सीझन येणार आहे त्या सीझन मध्ये तो 50,000 कमवेल. कारण की जर मेहनत केली, कारण की लोक नावं ठेवतील, हे तू इतका खर्च करतोय इथं तुला पिकवत नाही किंवा भेटत नाही, हे नाही ते नाही, लोक नाव ठेवणारे. पण आपल्यामध्ये जर ध्येय असेल, लोक कितीही बोलू द्या, पण आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जसे ज्या टायमाला आपण काही ध्येय मनामध्ये ठेवतो, काही ध्येय मनामध्ये ठेवलं की आपल्याला हे करायचं तर करायचं ते विचार सोडूनच द्यायचा की आपण लोक काय म्हणतील, काय करतील, काय होईल, काय नाही होईल याचा विचार मनामध्ये करायचा नाही. फक्त आपलं ध्येय कोणतं की आपली प्रगती कुठं होईल त्याच्याकडे लक्ष द्यायचं. कारण की मी भक्ती करत असताना एक गोष्ट विचार केला होता की आजपर्यंत आपल्या आई वडिलांकडे लोक आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो बदलत होता की हे काय नाही, हा असाच माणूस आहे, असा आहे तसा आहे, ते न करत असता आपण आपलं ध्येय ठेवलं. कारण की आज जे लोक मला नाव ठेवत होते की हा महाराज आहे, असं करतोय तसं करतोय, ते लोक आज मला, तर ते लोक माझ्याजवळ बसण्यामध्ये किंवा माझे विचार घ्यायसाठी तर ते टाइम काढता आणि माझ्याजवळ बसण्याचा विचार करता. पण आता त्यांना टाइम आहे पण मला टाइम नाही. का नाही? की भक्ती करणं हा माझा ध्येय आहे आणि माझं धोरण आहे. का की इथं माझ्या मंदिरावरती माझ्या आई शेजारी कोणी लोक येतील, कोणाचं काय अडचणी असतील, कोणाचे काय असतील, यांचं निवारण करू का त्या जे आपल्याकडे येणारे लोक आहेत त्यांचे निवारण करू का जे नाव ठेवणारे त्यांचं निवारण करू? त्यांचं निवारण नाही करू शकत मी, बरोबर आहे का नाही? त्यांचं निवारण नाही करू शकत. कारण की त्यांचं निवारण जर करायचं असेल तर त्यांनी माझ्या मंदिरावर यावं, माझ्या जवळतीनं बसावं आणि मला विचारावं की बाबा हे काय, हे कसं काय. की जनसेवा करत असताना लोक नावं ठेवतील, नाही ठेवतील, हे करतील ते करतील याचा विचार करायचा नसतो. कारण की लोक नावं ठेवणारे ते ठेवणारच जे. कारण की जर समजा आपण भक्तीच केली
आणि जनसेवा करत करत आलो. कारण की गाडगे महाराज होते. गाडगे महाराज होते, गावोगाव जायचे, गावोगाव जाऊन हे तर लोकांमध्ये जनजागृती करत राहायचे, जनसेवा करायचे. जनसेवा करणाऱ्याला कधीही लोक नावं ठेवतात, नावं ठेवणारच आहे. आणि एक गोष्ट काय आहे की जनसेवा म्हणजे काय, ती काय आपल्याला त्यांच्या घराघरामध्ये जायचं आणि त्यांची, कारण की काही मानसिक पद्धतीनं त्रस्त होऊन येतात, मानसिक पद्धतीनं त्रस्त होऊन येतात. तर ती मानसिक पद्धतीनं त्रस्त झालेल्या लोकांना आपण कसं काय समजून सांगायचं, समजून सांगण्याचं काम आपलं असतं. कारण की समजवायचं, समजून द्यायचं असतं की बाबा हे असं नाही, हे असं कर, ते तसं नाही तसं कर. म्हणजे त्याचे जे मानसिक जे अडचणी असतात ना, त्या मनातलं जे असतं ते मनातलं त्याच्या निघून जातं. म्हणून आजला मी तर असा जर पूर्वीला विचार केला असता, हे लोक मला बोलताय, हे लोक बोलताय, हे इतकं आपल्याला त्रास करताय की हे करतो ते करतो, असं करतो तसं करतो, तू भक्ती करतो, हे करतो ते असं जर मी त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं तर आज मी माझ्याजवळ आतापर्यंत 2012 पासून तर 2024 पर्यंत तर महिन्याला तुम्ही 50 जण बी पकडले, 50 लोक महिन्यातून माझ्याकडे आले. तर आज 2012 पासून तर 2024 पर्यंत म्हणजे पकडायला गेलं तर 10 वर्ष, 10-12 वर्ष. तर 10-12 वर्षामध्ये किती लोक माझ्याकडून फिरून गेले असतील आणि किती लोकांचं मी जगत कल्याण केलं असेल. कारण की पैसा, सर्व गोष्टींना पैसा नाही महत्वाचा असतो, कारण की मनाची शांती बी महत्वाची असते. कारण की लोक तर नाव ठेवणारच आहेत, त्यांच्याकडे लक्ष दिलं तर ते नावच ठेवून राहणार आहेत. कारण की लक्ष दिलं नाही तर आज आपली प्रगती पाहून, कारण की या ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी आधीला अशी ओबड-धोबड जागा होती, देव कुठल्या कुठं पडलेली होती. पुन्हा लोक यायचे, नावं ठेवायचे, काय रे बाबा हे करतो ते करतो, असं करतो तसं करतो, ही जागा अशी ही जागा तशी. पण आजला एक दिवस असा होता की मी 20 रुपयाचं तेल कोणी विकत देत नव्हतं. 20 रुपयाचं तेल जर उधार घ्यायला गेलो ना तर 20 रुपयाचं तेल उधार कोणी मला देत नव्हतं. पण आज या आदिमाया शक्ती आंबरवाणू माता हिच्या आशीर्वादानं आज असं झालंय की मला माझ्याकडं लोक असा करता की बाबा तू काहीतरी आम्हाला रुपया 2 रुपया 100-200 असे तरी दे आणि आमचे उपजीविका भागवायसाठी कर. कारण की त्या जर मी तिकडं त्या टायमाला जर पूर्वीला लक्ष दिलं असतं की हे असं होतंय ते तसं होतंय तर मला कोणी विचारणार नव्हतं. आणि आजला सर्व लोक विचारतात. म्हणून मी सांगतोय, लोक आपल्याला माग ओढण्याचा प्रयत्न करत राहतील. पण माझं सांगणं काय, लोक कितीही नाव ठेवू द्या आणि कितीही माग ओढण्याचा प्रयत्न करू द्या की आपण आपली प्रगती करायमध्ये लक्ष ठेवायचं. धन्यवाद माझ्या मित्रांनो.